नमस्कार, आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये। आज आपण पाहणार आहोत मस्त आणि सोपे असे उपवासाचे थालीपीठ। चला तर बघूया यासाठी लागणारी सामग्री। मीठ, एक उकडून घेतलेला आलू, भाजून बारीक केलेला साबुदाणा, 2 वाट्या भगरीचं पीठ, बारीक केलेली हिरवी मिरची, भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट। एका ताटात भगरीचे पीठ घ्यावे, त्यात थोडंसं 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घालावं, उकडून बारीक केलेला आलू घालावा, शेंगदाण्याचं कूट घालावं, हिरवी मिरची घालावी, चवीनुसार मीठ घालावं। ते चांगले मिक्स करून घ्यावे। थोडं थोडं पाणी घालून ते पीठ चांगलं मळून घ्यावं। अशा प्रकारे पीठ मळून घेतल्यावर थोड्याशा ओल्या सुती कपड्यावर ते थालीपीठ थापून घ्यावे। ते थापत असताना थोडासा पाण्याचा हात लावून ते थालीपीठ थापून घ्यावे। गरम झालेल्या तव्याला थोडेसे तूप लावून घ्यावे। त्यावर हे थालीपीठ टाकावे। दोन मिनिट स्लो गॅसवर झाकून ठेवावे। 2 मिनिटांनंतर त्याला अशा प्रकारे पलटून घेऊन लालसर असे भाजून घ्यावे। थोडेसे तूप घालून भाजून घ्यावे। अशा प्रकारे मस्त असे भाजलेले उपवासाचे थालीपीठ दह्यासोबत खाण्यासाठी तयार आहे। अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा।